धक्कादायक आणि वादग्रस्त घटना समोर आली आहे। आंबेडकर जयंतीच्या सांस्कृतिक कार्यक्रमात जहाल नक्षलवादी हिडमा मडावी याच्यावर आधारित गाण्यावर नृत्य सादर केल्याप्रकरणी 2 BBA विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। विश्रांतवाडी परिसरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहात 11 एप्रिल रोजी आंबेडकर जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात 2 विद्यार्थ्यांनी नक्षलवादी हिडमा मडावी याच्यावर आधारित गाण्यावर नृत्य सादर केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। हिडमा मडावी हा माओवादी संघटनेशी संबंधित आणि पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मीचा कमांडर होता। विश्रांतवाडी पोलिसांनी किरण गोमासे आणि श्रीनिवास कुमरी या 2 विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। दोघेही BBAचे शिक्षण घेत असल्याचं समोर आलं आहे। 11 तारखेला जे हॉस्टेलमध्ये गाणं वाजवलं गेलं म्हणून एक सोशल मीडियामध्ये व्हिडिओ आला होता। त्या व्हिडिओ अनुषंगाने आम्ही इन्क्वायरीसाठी हॉस्टेलमध्ये गेलो होतो आणि तिकडे गेल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की 2 इसम होते, त्यांनी एक गाणं लावलेलं आहे डान्ससाठी म्हणजे नृत्यासाठी। त्यांचा थीम होता ट्रायबल थीम। त्यामध्ये त्यांनी 3 गाणं लावून एक रिमिक्ससारखं 5 मिनिटाचं गाणं लावलेलं आहे। त्यामध्ये एक आक्षेपार्ह व्हिडिओ आलेला आहे म्हणजे गाणं होतं। मग ते आमच्या चौकशीमध्ये निघालं की 2 इसम होते जे ॲक्च्युअल इन्व्हॉल्ड आहे, जे गाणं सिलेक्ट केले आणि त्याच्या स्टेप्स सिलेक्ट केले होते। मग त्यांच्या चौकशीमधून आम्ही त्यांच्या पूर्ण लिरिक्स काढले होते जे आक्षेपार्ह आहे आणि त्या लिरिक्समधून आम्ही एक लिरिक्समध्ये असं निदर्शनात आलेलं आहे की जे आमच्या PLGAचे कमांडर होते माडवी हिडमा म्हणून किंवा नक्षलवादीच्या लीडर होते। मग त्यांच्या समर्थना एक निदर्शनात आलेलं आहे की त्यांनी एक सॉन्ग आणि डान्समध्ये थोडंसं लिरिक्स असं होतं की त्यांना प्रेज करताना आणि गव्हर्नमेंट आणि इंडियाच्या अगेन्स्ट त्यांनी लिरिक्स वापरलेले। मग त्यामध्ये आम्ही पूर्ण लिरिक्स काढले आणि FIR मध्ये क्लिअर मेन्शन केलेलं आहे की युनिटी अँड इंटेग्रिटी ऑफ इंडिया इज एट डेंजर। आणि ऑल्सो आपला सेक्शन BNS 197(1) अँड 353(1) हे दोन्ही वापरून दोघांवर गुन्हा दाखल झालेला आहे। आणि याच्या पुढे पण आम्हाला चौकशी करावं लागते की यांचं काय बॅकग्राऊंड आहे आणि त्यांचे उद्देश काय होता, हे गाणं लावून हे प्रदर्शन करण्याचा काय उद्देश आहे याचा सखोल चौकशी चालू आहे। यामध्ये अजून विद्यार्थ्यांची चौकशी होणार किंवा अधिकाऱ्यांची? मग याच्यामध्ये जे एन्व्हॉल्ड होते आम्ही इन्क्वायरीला सर्वांना एकदा चेक करून घेतो, यांचा उद्देश काय होता, याच्यामध्ये अजून कोणाचा इन्व्हॉल्वमेंट आहे का, हे सर्व तपासात निघणार आहे बाहेर। यामध्ये 2 विद्यार्थ्यांना गुन्हा दाखल झाला आहे। हे दोन्ही मूळ गडचिरोलीचे रहिवासी आहेत। नेमकं हे कनेक्शन कुठं माओवादीशी कनेक्टेड आहे का किंवा इतर कोणत्या संघटनेशी कनेक्टेड आहे का याबद्दल काय? येस, आम्ही आता गडचिरोलीचा बॅकग्राऊंड फक्त प्रायमा फेसी आम्हाला माहीत पडलं की हे दोन्ही गडचिरोलीचे आहेत। तरी आम्ही पुढे यांचं एक्झॅक्ट गाव कोणतं आहे आणि तिकडचं काही लिंक आहे का, अजून काही कोणाच्या ऑर्गनायझेशन्स किंवा यांना काही हेल्प आहे का, हे सखोल चौकशी आम्ही करणार आहे। देशाच्या एकात्मेला बाधा पोहोचेल अशा प्रकारची माहिती प्रसारित केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। दरम्यान या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली असून शैक्षणिक आणि सामाजिक वर्तुळात या प्रकरणावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे। आंबेडकर जयंतीसारख्या संवेदनशील कार्यक्रमात अशा प्रकारची घटना घडल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। पोलीस तपासात नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।